काल चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि पोलिसांच्या व्हॅनमधनं आंदोलकांना घेऊन जात असताना रस्त्यावर चालणाऱ्या काही तरुणांनी मात्र या व्हॅनच्या दरवाजाची कडी उघडून या आंदोलकांची सुटका केली। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओची अक्षरशः मज्जा घेत आहेत। जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को। आपके साथ है गांधी जी की असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। पता नहीं after that there is barricade. राहुल गांधी ज्या बसमधून चाललेले होते राजघाटाकडे, मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा रोखलेला आहे। ह्या सगळ्या ज्या बसेस आणि इतर खासदारांच्या गाड्या ज्या राजघाटाकडे निघालेल्या होत्या त्यांनी हा ताफा थांबवलेला आहे। त्यांच्या वाहनांना पुढे जाऊ दिलं जात नाही असं राहुल गांधी म्हणतात। जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं, बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं, पूरा आपके साथ है और जो आपके साथ हो पोलिसांनी ताफा थांबवलेला आहे। इंडिया गेटवरती आम्हाला जाऊन तिथे आंदोलन करण्याची इच्छा होती। विद्यार्थी ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतायत, अगदी तशाच प्रकारचं आंदोलन विरोधी पक्ष सुद्धा विद्यार्थ्यांसोबतच करणार होता, मात्र आमच्या वाहनांना थांबवण्यात आलं असं राहुल गांधी म्हणतात। मात्र आता सध्या त्यांच्या वाहनांसमोर एक आडवी बस लावण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांची वाहनं पुढे जाऊ शकत नाहीयेत असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये सध्या हाय टेन्शन राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याचप्रमाणे आता याला राजकीय कंगोरा मिळालेला आहे, राजकीय दिशा सुरू झालेली आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात हे आंदोलन आता राजकीय वळण सुद्धा घेताना दिसतंय। राहुल गांधींचा प्रयत्न आहे सर्व खासदारांना विरोधी पक्षाच्या घेऊन राजघाटावर जायचंय, मात्र गाडी पुढे जाऊ दिली जात नाहीये।
सोशल मीडिया राहुल गांधींचा ताफा पुन्हा रवाना होताना बघायला मिळतोय। राहुल गांधींचा ताफा पुन्हा एकदा राजघाटाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतोय। पोलीस त्यांना जाऊ देतील का, हा मात्र प्रश्न कायम आहे। छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से इन पर अत्याचार कर रही है। इसी संदेश को अत्याचारी सरकार का नहीं, गांधी का है। इस संदेश को लेने के लिए राहुल गांधी बड़े लोग, इंडिया लाइन के सब नेता वहां जा रहे हैं। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नेमकं काय घडतंय? ताफा काही वेळापूर्वी थांबवण्यात आला होता, आता पुन्हा एकदा रवाना होतोय असं कळतंय। काय घडतंय दिल्लीतल्या रस्त्यावर? दिल्लीच्या रस्त्यावर जे घडतंय ते अत्यंत लोकशाहीसाठी संघर्ष, लोकांच्यासाठीचा संघर्ष असं म्हणत विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत रस्त्यावरती उतरलेले आहेत। विद्यार्थी रस्त्यावरती असताना विरोधकांना देखील आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि मग सुरुवातीला राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांच्या राजघाटावरती जायचं होतं। त्यानंतर गांधी स्मृती भवनाकडे जाण्याच्या दिशेने राहुल गांधी निघाले आहेत। 30 जानेवारी लेन या ठिकाणी हे गांधी स्मृती भवन आहे, या ठिकाणी जायचं होतं। मात्र त्या ठिकाणी जाताना देखील राहुल गांधी यांना त्यासोबत खासदारांना अडवलेलं आहे। खरं तर जेव्हा जनतेमध्ये असंतोष असताना आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून दररोज हे खासदार कुठेतरी वेगळ्या आणि स्मृतीस्थळ असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते घराच्या बाहेर पडतायत आणि त्यांना माहिती आहे की ते जर जंतर मंतरवरती गेले तर हे आंदोलन विरोधकांचं आहे असं म्हणून सरकार यांना कोंडीत पकडू शकतं। त्यामुळे हे जंतर मंतर मैदानावरती देखील जाताना पाहायला मिळत नाही। मात्र राजधानी दिल्लीतील जी वेगवेगळी स्थळं आहेत, जसं की स्मृतीस्थळ आहे, राजघाट आहे, इंदिरा गांधी यांचं जे स्मृतीस्थळ आहे ते शक्तीस्थळ आहे, अशा वेगवेगळी महत्वाची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ते जाताना पाहायला मिळत आहेत। आज गांधी स्मृतीस्थळी हे जायचं होतं, ते निघालेले आहेत, त्यांना मध्ये मध्ये अडवलं जात आहे। दिल्लीचे पूर्ण रस्ते पॅक आहे। दिल्लीमध्ये अनेक भागांमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर इंटरनेट बंद आहे, रस्ते पॅक आहेत। दिल्लीमध्ये एक प्रकारे जर आपण पाहिलं तर मेट्रोही बंद आहे। दळणवळण सेवा जी आहे ती अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। लोकांना जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। जंतर मंतर गच्च भरलेला आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळताना पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते जे आहेत, जनतेचे प्रश्न जे आहेत आपल्याला देखील मांडावे लागतील, अभिजित दिपके मांडतायत म्हणून आता ते देखील रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांना कशा पद्धतीने सूर गवसतो का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळं संसदेचं कामकाज देखील गेल्या 4 दिवसापासून ठप्प होताना पाहायला मिळतंय। संसदेचं कामकाज देखील होताना पाहायला मिळत नाहीये। या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन संदर्भात विधेयक येईल याची मोठी चर्चा सुरू असताना अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बरोबरच विरोधी पक्षाची देखील रणनीती बदललेली आहे। त्यांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं लागत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे दररोज राजधानी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे नेते अशा पद्धतीने आंदोलन करणार का हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या राहुल गांधी जे आहेत ते आता निघाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण ही दृश्य सध्या बघू शकतो। इंडिया गेटकडे जाण्यापासून सगळ्यांना रोखण्यात आलेलं आहे। ही बस जी निघालेली होती, ट्रॅव्हल्सची निघालेली होती, ती रोखण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकं काय म्हणणं आहे? राहुल गांधी यांचं सुरुवातीला जे म्हणणं होतं त्यानुसार त्यांना इंडिया गेटकडे जायचं होतं, मात्र ते इंडिया गेटवरती जाऊ शकले नाही। आता त्यांना जे जायचं आहे ते गांधी स्मृतीस्थळी जायचं आहे, राजघाटावरती देखील जायचं होतं। ते राजघाटाकडे जे आहे जर आपण पाहिलं तर ते आता गांधी स्मृतीस्थळी जात आहेत। जर पाहिलं तर आता सगळे रस्ते जे आहेत पूर्ण पॅक करण्यात आले। तर राहुल गांधी बाहेर पडल्यामुळं लोकांचा रोज जो आहे तो रस्त्यावरती पाहायला मिळत आहे आणि आता लोक जे आहेत त्यांना नक्की कुठे जायचं अशी परिस्थिती आहे।
लोक ज्या रस्त्यावरती आहेत त्या रस्त्यावरून मागच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत आणि लोकांची देखील मोठी गैरसोय जी आहे त्या या आंदोलनामुळे होताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पोलिसांचा आहे, मात्र या राजकीय नेत्यांच्या आंदोलनामुळे लोकांचा मोठे जे हाल आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। लोकांना नक्की घरी जायचं असतं, काहींना हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, त्या सर्व लोकांची कोंडी जी आहे ती रस्त्यावरती होताना पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूने रस्ते पॅक करण्यात आलेले आहेत। या आंदोलनामुळे लोकांना त्रास होताना पाहायला मिळतोय। पोलिसांनी बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे। शिवाजी, मात्र हे लोक जे ताफा आहेत- रोखण्याचं काही कारण समोर येतंय का? म्हणजे हा जो मार्गाने हा ताफा निघत होता तिथे कुठल्या नेत्याचं घर आहे का, तसं निवासस्थान आहे का, तशी माहिती मिळते का? तशा नेत्यांचं घर म्हणजे सोनेरी बाग लेनवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं घर आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन झालं होतं। आता हे कदाचित आंदोलन सोनेरी बाग लेनवरती अमित शहा यांचं घर आहे, त्या ठिकाणी हे आंदोलन होईल का, त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे लोक जे आहेत ते या ठिकाणी जाऊ शकतात का, त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जे आहे तैनात करण्यात आलेला आहे। तर आपण पाहू शकतो की ही जी दृश्य आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोक रस्त्यावरून जे आहेत वळत आहेत या ठिकाणाहून त्या ठिकाणी। मी व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशला विनंती करतो की दिल्लीच्या ट्रॅफिकची दृश्य या ठिकाणी दाखवावी का, कशा पद्धतीने लोकांना जे आहे त्रासाला सामोरं जावं लागत आहे। लोक जे आहेत मोठ्या शिताफीने घराकडे निघालेले असतात कामावरून, मात्र त्यांना एक तर मेट्रो बंद असल्यामुळं ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरती असताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि राहुल गांधी हे आता हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांना ही भीती असू शकते की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराजवळ हे आंदोलन करतील का, त्यामुळं आता जर पाहिलं तर गांधी स्मृती जवळ हे सगळ्यांना जाण्याचं खासदारांना सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्या दिवशी असंच झालं होतं की या सर्व खासदारांना वेगळ्या ठिकाणी जाण्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात जी परिस्थिती आपण जर पाहिली तर हे सर्व खासदार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ पोहोचलेले होते। त्यामुळं जर पाहिलं गेलं तर सध्याची परिस्थिती जी आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। दुसरीकडे जंतर मंतरच्या आंदोलनामुळे जी सेंट्रल दिल्ली आहे, संसद भवन आहे, या भागामध्ये जे आहे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। आता हा जो नॉर्थ एव्हेन्यू साऊथ एव्हेन्यू नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये राहुल गांधी यांच्यासह सगळे इंडिया आघाडीचे जे नेते आहेत त्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळं जर आपण पाहायला गेलं तर जनता जी आहे मोठ्या प्रमाणात परेशान आहे, त्रासलेली आहे। सर्व गाड्या ज्या आहेत ज्या ठिकाणी अडवलं गेलेलं आहे त्या ठिकाणी चोक झालेले आहेत। त्यामुळे लोकांना नक्की कुठे जायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसरीकडे राहुल गांधी यांचं आंदोलन जे आहे जे ट्रॅव्हल्स मधून सुरू आहे ते आता पुढे जात सरकताना पाहायला मिळत आहे। हो शिवाजी, खूप महत्त्वाचं, ज्यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलं होतं त्यावेळी अक्षरशः पोलिसांनी त्यांना उचलून घेऊन गेले होते, ताब्यात घेतलेलं होतं। आता सध्या पोलिसांची भूमिका नेमकी काय सांगते? सध्या राहुल गांधी ज्या ठिकाणाहून सुरू चालत आहेत त्या ठिकाणाहून सर्व चोहू बाजूंनी पोलिसांचा मोठा वेढा आहे, प्रोटेक्शनसाठी आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील राहुल गांधी यांना प्रोटेक्शन दिलं जातं। मात्र राहुल गांधी यांना मध्ये कुठे उतरता येणार नाही किंवा ते उतरून ठिय्या आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी गाडीचा स्पीड जो आहे तो मोठा ठेवलेला नाहीये। अगदी पायी चालू शकतील लोक, अशा पद्धतीने हे जे लोक आहेत पोलिसांचा जो वेढा आहे त्या गाडीला आहे। म्हणजे काँग्रेसचे नेते किंवा हे सर्व नेते, काँग्रेसचे खासदार खाली उतरून एखाद्या ठिकाणी आंदोलन करतील आणि त्यांना अशा पद्धतीने एक प्रकारे पोलिसांनी वेढा घातलेला आहे। कदाचित मधल्या रस्त्यामध्ये सोनेरी बाग लेनवरती अमित शहा यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन होऊ शकत होतं। त्या दृष्टिकोनातून हे सर्व जे खासदार आहेत ते गाडीत बसून पुढे निघत असताना पोलिसांनी पूर्ण वेढा दिलेला आहे आणि या वेढ्यामधून हे सर्व खासदार जे आहेत ते आता पुढे गाडीत बसून मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत। मात्र गाडीचा वेग इतका नाहीये की अचानक गाडी थांबेल आणि ते उतरून एखाद्या ठिकाणी आंदोलन करतील, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाही। हो
शिवाजी, पुन्हा एकदा ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. महत्त्वाची घडामोड, मोठी घडामोड सध्या घडते. राहुल गांधी विरोधी खासदारांसह गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेला आहे आणि हा जो मार्ग आहे त्याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी खरं तर राहुल गांधी यांच्याकडून आंदोलन केलं जातंय का, त्या भागामध्ये आंदोलन केलं जातंय का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र त्या अनुषंगानं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. त्यांना रोखण्याचा सुद्धा खरं तर प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्या राहुल गांधी विरोधी खासदारांसह गांधी स्मृती भवनाकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. अनेक महत्त्वाचे नेते आहेत यामध्ये सहभागी आहेत. आपण बघू शकतोय पेपर फुटी, लाठीचार्ज प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्याकडून मोर्चे सुरू आहेत आणि आताची ही ताजी लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय. राहुल गांधी सध्या विरोधी खासदारांसह निघालेले आहेत. पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते. शिवाजी, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूला ही ट्रॅव्हल्स थांबली आहे का? सध्या जर आपण पाहिलं तर अमित शहा यांच्या घरासमोर ही बस जी आहे ती थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची बस जी आहे अमित शहा यांच्या घरासमोर थांबल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता हे खासदार या ठिकाणी उतरत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर अमित शहा यांच्या घराबाहेर हेवी सिक्युरिटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. या वेळेला सरकारकडनं किंवा इंटेलिजन्सकडनं या सगळ्या संदर्भामध्ये राहुल गांधी हे साधारण कुठे जाऊ शकतात याची माहिती साधारणपणे अंदाज यांना आलेला आहे. त्यामुळे राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणाहून पुढे मार्गक्रमण करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज जी आहे ती सिक्युरिटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आणि मागच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन झालं होतं. आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोर हे आंदोलन होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून या बसेस ज्या आहेत त्या अमित शहा यांच्या घरासमोर थांबलेला आहे. खरं तर अमित शहा यांच्या घराचा जो फ्रंट गेट आहे तो पूर्ण रस्ता पूर्णपणे कायम बंद करण्यात आलेला आहे. फक्त उजव्या बाजूने घराच्या सुनेरी बाग जो रोड आहे तो पुढे जाऊन के कामराज मार्ग याला कनेक्ट करतो. त्यामुळं पुढे जाऊन हा रस्त्यावरती ते कुठे जात आहेत का की त्यांचा मेन उद्देश हा राहुल गांधी यांचा मेन उद्देश हा अमित शहा यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणं हा आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्कीच शिवाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. ही पुन्हा एकदा दृश्य आपण दाखवूया आपल्या प्रेक्षकांना. महत्त्वाची घडामोड सध्या घडते. राहुल गांधी यांची बस होती ती गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेली होती आणि त्या दरम्यानच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्याच निवासस्थानाच्या बाहेर ही गाडी सध्या थांबलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा आंदोलन करण्याचा खरं तर हेतू आहे का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. कारण पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जेव्हा आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली होती. आणि त्यामुळे आता अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हीच मागणी केली जाते का राहुल गांधी यांच्याकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अनेक महत्त्वाचे इंडिया आघाडीचे खासदार आहेत ते यामध्ये सहभागी आहेत. खरं तर या ठिकाणी अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन आता केलं जात आहे का इंडिया आघाडीकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. एकच मागणी खरं तर राहुल गांधी आणि इतर नेत्यांकडून केली जाते ते म्हणजे पंतप्रधान मोदींचा राजीनामा, सोबतच अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. त्यासाठी खरं तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसचे जमलेले होते पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर. आणि आता जी घडामोड आपण बघतोय अमित शहा यांच्या घराच्या बाहेर ही गाडी थांबलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करतायत का, निदर्शनं करतायत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. अनेक इंडिया आघाडीचे खासदार यामध्ये सहभागी आहेत, या गाडीमध्ये बसलेले आहेत. त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जेव्हा आंदोलन झालेलं होतं त्या दरम्यान पोलिसांनी सुद्धा राहुल गांधी यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र हे आंदोलन असं सुरू राहिलं. जवळपास 3 तास त्यांनी ठिय्या मांडलेला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी घेऊन गेलेले होते, ताब्यात घेतलेलं होतं. आता नेमकी पोलीस काय भूमिका दाखवतात हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. आणि या सगळ्या
या सगळ्या घडामोडींविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत, माजी मुख्यमंत्री, त्यांच्याशी आपण बोलूयात. पृथ्वीराज सर, आपण बघतो ही दृश्य आहेत, राहुल गांधी यांचा ताफा अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेर थांबलेला आहे. तुमची प्रतिक्रिया? हे आंदोलन हे चिघळत चाललेलं आहे. सरकार अगदी निष्ठुरपणे हे आंदोलन दडपून टाकायचा प्रयत्न करतंय. ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सनी लहान मुलांच्यावर, विद्यार्थ्यांच्यावर अमानुष असा हल्ला केला, त्यामुळे हे प्रकरण आता इथे काही थांबणार नाही. सरकारनं थोडीशी लवचिक भूमिका घेतली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल. मला वाटतं की या सर्व पेपर फुटीच्या प्रकाराला सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे. हे पहिल्यांदा होत नाहीये. आतापर्यंत जवळजवळ 100 ते 150 वेळेला पेपर फुटीची प्रकरणं नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झालेली आहेत. आणि त्यावेळेला सरकार झोपलं होतं का त्या सगळ्या माफियामध्ये सामील होतं याची चौकशी अजूनपर्यंत मोदींनी केलेली नाही. आता आपण बऱ्याचशा घोषणा केल्या की आम्ही स्पेशल कोर्ट करून लवकर शिक्षा देऊन हे करू. इतके दिवस काय झोपला होता का? त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा पंतप्रधानांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये जी दिरंगाई झालेली आहे, किंबहुना जी उच्च पदस्थ त्यामध्ये सामील आहेत, त्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा देण्यामध्ये सरकारला जे अपयश आलेलं आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. आणि मला वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्याशिवाय आता प्रकरण काही थांबणार नाही. आणि त्यामुळं जो काही मार्ग विरोधकांच्याकडे असेल संसदीय पद्धतीनं आणि घटनेच्या तरतुदीनुसार जे काही आंदोलन करता येईल ते करण्यात आलेलं अत्यंत शांततापूर्ण आंदोलन केलेलं आहे. काही मुद्दाम काही घुसखोर त्यामध्ये घुसून आंदोलनाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतायत. लहान विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत. ही 17-18 वर्षाची मुलं आहेत, सगळी नीट परीक्षा देणारी मुलं. त्यांना तुम्ही अर्बन नक्सल म्हणणं किंवा सोरोस फंडेड लेफ्टिस्ट कार्यकर्ते म्हणणं हे चुकीचं आहे. हा आपल्या सर्व युवा पिढीचा प्रचंड मोठा घोर अपमान आहे. आणि मला वाटतं की आता हे आंदोलन असंच चालू राहील तोपर्यंत किमान पक्षी धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे किंवा पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. तोपर्यंत ते प्रकरण थांबणार नाही. हो, चव्हाणजी, सत्ताधारी म्हणतायत की संसदेमध्ये चर्चा करू, यावर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? चर्चा आता बघा हे कधीपासून चाललेलं आहे. संसदेची चर्चा होण्यापूर्वी एक सरकार अहवाल देईल का की आतापर्यंत किती पेपर फुटीची प्रकरणं झाली, किती FIR नोंदली गेली, किती जणांना शिक्षा झाली, एखादी माहिती तरी द्या. त्यानंतर कधी आधारावर चर्चा करण्यात येईल. नुसती पोकळ चर्चा करून वेळ मारून नेण्याचा अर्थ नाहीये. आता टाइम हॅज कम फॉर ऍक्शन. काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे. नुसती चर्चेचं गुऱ्हाळ आता मानून चालणार नाही. विद्यार्थी शांत होणार नाहीत. आणि हे फक्त आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित नाही, देशभर आंदोलन पेटलेलं आहे. संबंध विद्यार्थी वर्ग, युवा पिढीला सरकार अंगावर घेत आहे. आणि हट्टपणा हा चाललेला नेहमीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार ते अजिबातच लवचिक भूमिका घ्यायला तयार नाहीत. नक्कीच. पृथ्वीराज चव्हाणजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चा केली त्यासाठी. तर आपण बघितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. आपण ही दृश्य सध्या बघू शकतोय. सध्या राहुल गांधी हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे. त्यांच्या समवेत इंडिया